मी 2018 बॅचचे IAS अधिकारी आहे। यापूर्वी मी सर्वप्रथम दिल्लीमध्ये पोस्टेड होते। दिल्लीमध्ये मी SDM म्हणून होते। त्यानंतर मग मी नांदेडमध्ये, महाराष्ट्राचे मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये देगलूर सब डिव्हिजनमध्ये SDM म्हणून पोस्टेड होते। त्यानंतर मी नागपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यानंतर मग मी नागपूरमध्ये CO स्मार्ट सिटी नागपूर होते आणि आता मी इकडे आहे। नागपूरला स्मार्ट सिटीमध्ये आपलं खूप मोठं योगदान आहे, महत्त्वाची भूमिका बजावलेली आहेत। अमरावती मनपा आयुक्त म्हणून आता विशेष आपलं काय एक टिप्स राहणार आहेत? अमरावती अंबानगरी येथे माझी नियुक्ती झालेली आहे, तर माझा पूर्ण प्रयत्न असा राहणार की जे आतापर्यंत मी मोठ्या शहरात काम केलेलं आहे आणि तिकडे जे बेस्ट एक्झाम्पल्स बघितले आहे ते सगळे आपण अमरावतीमध्ये कसे लागू करू शकते, जेणेकरून अमरावती जे खूप मोठे आपला विदर्भाचा महाराष्ट्राचं शहर आहे, इकडे कसे आपण जे आपले लोकल सिटीजन आहे, कॉमन सिटीजन्स आहे, त्यांच्यासाठी जे लिव्हिंग आहे, ईज ऑफ लिव्हिंग म्हणतो आपण, लिव्हिंग स्टँडर्ड्स म्हणून त्याला बोलू शकतो, आपण कसे वाढवू शकते जेणेकरून शहराचा एक संपूर्ण विकास होणं शक्य होईल। अमरावती मनपा आयुक्त क्षेत्रामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। अनेकदा आंदोलने मोर्चे सुरू झालेले, मात्र अद्यापर्यंत ही प्रभागामध्ये स्वच्छता दिसून येत नाही। ह्याकरिता आपण आता नुकतंच सूत्र हाती घेतलेलं आहे, तर काय या ठिकाणी आदेश देणार आहेत का? स्वच्छता नक्की प्रत्येक शहर किंवा कुठल्याही ठिकाणसाठी स्वच्छता एक मोठा प्रश्न आणि मोठा टॉपिक असतो, तर स्वच्छताबाबत खूप गंभीरपण ते आपण सगळे राहणार आणि स्वच्छताबाबत जे काही उपाययोजना लागू आम्ही करू शकता आपले रिसोर्सेसमध्ये ते आपण करणार आणि अशी माझी आशा आहे की जे जे आता तुम्ही सिच्युएशन मला सांगितली ते त्या सिच्युएशनमध्ये काही आम्हाला एक इम्प्रूव्हमेंट बघितण्यासाठी एक अवसर नक्की मिळेल अशी माझी आशा आहे। मॅडम एक विनंती आहे, जसं अमरावतीला 14 वर्षानंतर पहिल्यांदा IAS अधिकारी भेटलेला आहे, विभागीय आयुक्त मॅडम ही महिला आहे, ZPC महिला आहे, आपणही महिला आहे, तर स्त्री नारी शक्तीच्या अनुषंगाने एक विनंती आहे की जसं पहिलं प्राधान्य कोणत्या गोष्टीला राहील? सूत्र स्वीकारल्यानंतर पहिलं प्राधान्य म्हणजे आपण महिला अधिकारी आहे। महिला तुम्ही मला सांगितलं, डेफिनेटली महिला अधिकारी आता अमरावतीमध्ये 3 असे महिला अधिकारी आहे आणि आमच्या देशामध्ये आमची भारत सरकार आणि राज्य सरकार दोघेचा प्रयत्न आहे। महिला सशक्तीकरण एक खूप मोठा एक टॉपिक आहे आणि नक्की आमचा असे प्रयत्न राहणार की या कार्यकाळामध्ये महिलांसाठी पण जे सोयीसुविधा आहेत ते आम्ही कसे सुधारणा करणार याबाबत पूर्ण इथे प्रयत्न राहणार।